केटररला 70,000 रुपये ॲडव्हान्स द्यायचे. अहो काय माझा हिशोब चुकतो इथे. माझ्या मुलावर तुम्हाला कायमच शंका. निदान 4 चौकात तरी त्याचं कौतुक करायचं. ताई, हे पैसे नक्की सुहासने दिले यावरच माझा विश्वास नाहीये. काहीतरी गडबड आहे. जाऊ देत, करा तुम्ही हिशोब. खरं कसं झोमतं? हे बघा, तुम्ही नाना भाऊजींसारखं आता वाईट साईड बोलू नका. करा काम. खरं बोलले की काय एक एक पान बघा, मग ते तोडा. कसं जमतंय देशमुखांच्या बायकांना? तुला काय झालं हसायला? मग काय करू? काय दिवस आले तुझ्यावर. जातील जातील, एक दिवस हेही दिवस जातील. बघू. तू काय बघतोयस रे? काय नाही, हे तुझे ग्रह फिरलेत ना, ते जरा बघतोय. मिलिंद, तुला माझ्याशी चांगलं बोलताच येत नाही का? कसं आहे ना, ह्या मूर्खांशी बोलायला मला वेळ नाहीये. व्हॉट? काय म्हणालास तू? ए महालक्ष्मी, तू जरा गप्प बसतेस का? तू तुझं काम कर आणि मला माझं काम करू दे. ओके, लीव इट. बरं मला सांग, तुला काय वाटतं की सुहास तुझ्याकडे आणखी पैसे मागायला कधी येईल? आय थिंक तो 10 तास 40 मिनिटं आणि 20 सेकंद. खरंच? इतकं ॲक्युरेट? ए महालक्ष्मी, मूर्ख आहेस का तू? मला कसं माहित असणार तो कधी येणार आहे ते? त्याला यायचं तेव्हा तो येईल. हा, पण आता आपल्याला मदत करता आली ना, मग झालं तर. मिलिंद सर कुठे आहेत तुम्ही? हा, तुम्ही इथे? हा, बोल सुहास. मिलिंद सर, खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात. आणि तुमच्यासारखीच तुमची मुलगी खूप ग्रेट आहे. तुमच्यासारखाच मदत करण्याचा गुण घेतलाय तिने. नाही म्हणजे नक्की काय झालंय? सांगतो सर, हे घ्या पैसे. तर मी हे पैसे बापूंना देण्याआधीच तुमच्या मुलीने याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त रक्कम बापूंना नेऊन दिली, तेही माझ्याकडून. काय? हो सर, खरंच तुमची फॅमिली खूप ग्रेट आहे. हो, म्हणजे आमची अदिती आहेच हुशार, अगदी माझ्यावर गेलीये. म्हणजे मिलिंदनी आणि मी तिच्यावर लहानपणापासून छान संस्कार केलेत. हो ना मिलिंद? हा, हो 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 हो. सर, खरंच तुमचे जितके आभार मानून तितके कमीच आहेत. अरे थँक्यू सो मच सर. येतो मी सर. ओके, गुड नाईट. गुड नाईट. महालक्ष्मी, आपली मुलगी ह्या आपल्या प्लॅन मधला सगळ्यात मोठा अडथळा आहे. काहीही करून तिला सिद्धार्थ बरोबर अमेरिकेला पाठवलंच पाहिजे. अगदी माझ्या मनातलं बोललास मिलिंद. हो, बरोबर आहे. इथे रिसॉर्ट बांधायचं तर सोड, पण साधा विचार जरी केला ना तरी तिला आपल्या मनातला आवाज ऐकू जाईल. हो हो, तुम्ही कामाला सुरुवात करा आणि अजिबात काळजी करू नका. तुमचे पैसे तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. प्लीज विश्वास ठेवा. हो हो, ठीक आहे, चालेल. जाऊबाई, आम्हाला माफ करा. आमच्यामुळे तुमची खूप अडचण झाली असेल ना. खरंच. अहो जाऊबाई, काय करताय तुम्ही? उठा. सिट. काय झालं? जाऊबाई, अहो काय करताय? हे काय वेडेपणा आहे हा? उठा तुम्ही. वेडेपणा नाही आदिती वहिनी, खरंच खूप उपकार झालेत का तुझे. मी लवकरात लवकर तुझे पैसे परत करेल. किती रक्कम होती ती? ते ठीक आहे, तुम्ही उठा आधी. उठा. काय करताय तुम्ही? पैसे परत देणार हे माहितीये मला. आय एम सॉरी, म्हणजे मध्ये बोलतोय मी.
पण मनात जे वाटतंय ते स्पष्ट सांगू का? सेठ, अरे आदिती, अगं आपलीच माणसं आहे ती. म्हणजे काय झालंय? मला माहित होतं आदिती काही सांगणार नाही. फॅक्टरीच्या कामासाठी मी मदत करतो म्हणून मला सगळं माहिती आहे. आदितीने जे पैसे दिले ते तिला लवकरात लवकर परत करायचे, कारण फॅक्टरीचं काम त्याच्यावर अवलंबून आहे. हो, आम्ही लवकरात लवकर पैसे फेडू, म्हणजे आणखी प्रॉब्लेम नको. हो. सुहास भाऊजी, एक विचारू का? काय वहिनी? सुहास भाऊजी, तुम्ही मुंबईला जाण्याचा निर्णय का घेतलाय आणि हा निर्णय तुम्ही कोणालाच का नाही सांगितला? नाही वहिनी, ते कायम राहण्यासाठी नाही, पण फक्त गुंतवणूक म्हणून मी ते. तेच ना सुहास भाऊजी, आधीच आपलं घर विस्कटलंय, हिस्से झालेत त्याचे, आणि त्यात तुम्ही तुमचा तुकडा वेगळा नका ना करू प्लीज. सेठ, मी उद्याच्या टिफिनचं बघते. जाऊबाई, मी पण येते तुमच्यासोबत. हो, या. किती टेन्शन आहे तर या तिथे वहिनी समोर. बरं दादा, ते मिलिंद सरांचे पैसे मी परत केलेत. हो, ते एक बरं केलंस. आता आदितीचे पैसे लवकर परत करायला हवेत सुहासने. बिचारीने काही विचार न करता 10 लाख रुपये सहज देऊन टाकले. नमाच्या लग्नासाठी साड्यांचा नवीन स्टॉक आणेन मी, पण नाने वेळेवर शिवशील ना सगळे ब्लाऊज? शिवेनो रत्नाक्का, लक्षात राहील का? काय मला कशाला बोलवलं? चालायला. काय? मग दिवसभर बसून असतेस, चल थोड्या फेऱ्या मार. मी रात्रीच्या अंगणात फेऱ्या मारते. हो का? बरं, मग आता आमच्या समोर फेऱ्या मार. काय हो रत्नाक्का? चल चल. हा, दिवसभर मोबाईल मध्ये बघत असते. अगं मान तुटेल ना असं बघून बघून. वर बघ, वर बघ. अगं नीट बघ, नीट चाल. हा, आता कशी शहाण्या मुलीसारखी वागतेस. हे सोडा, मी काय म्हणते, तुम्हालाही तोच प्रश्न पडलाय का जो मला पडलाय? कोणता ग? हाच की आज ते पैसे नक्की सुहासचे असतील? एक मिनिट. आधी मला ते प्रकरण सांगा, मी विसरले. सुहासचे पैसे कोणते? घ्या, या विसरल्या परत. हो ना, काय करू? मी ना एक काम करते, घरातल्या गोष्टींची ना एक यादीच करून ठेवते, आणि दुमण्याने कसे दरवाजाच्या मागे फाड्यांचा तक्ता लावलाय तशी यादी पण लावून टाकते तिकडे. घ्या, आता हेच बाकी होतं. नाने, वार्षिक परीक्षा पण दे ना मग. काय हो रत्नाक्का, तुम्ही पण. रत्नाक्का, काहीतरी ना कन्फर्म बंडल आहे. म्हणजे सुहासने पैसे अर्चनाकडे न देता त्याच्या वहिनीकडे देण्यात काय पॉइंट आहे? सिद्धूकडे द्यायचे ना, म्हणजे वहिनी जास्त जवळची की मोठा भाऊ? ए पल्ले, गबस, काहीतरीच असतं तुझं. आणि सगळे काही तुझ्यासारखे नवरा बायकोचं नातं कुरुवात बसणारे नसतात. वहिनी आणि दिराचं नातं गोड असतं, भावा बहिणीचं प्रेम असतं त्याच्यात. आणि माझी अदिती काय कोणाशी छान जुळवून घेऊ शकते, अगदी सखाशी सुद्धा. पल्लू काकी, आणि मला तर आवडतं बाबा की माझ्या जाऊबाईंवर एवढा सगळ्यांचा विश्वास आहे, आणि प्रत्येक जावेत हे असं नातं असायला हवं. हो ना नानी? हा हा हो. बघ ना, माझी जाव पण किती किती गोड आहे. काय झालं आता? काय केलं मी? नानी, जाऊ नये मी तुझी नणंद आहे, या घरची मुलगी आहे.
ओरिजिनल देशमुख आहे मी. विसरले मी. आता ठेव लक्षात. खरंच तक्ते बनव तू. हो बनवणारच आहे मी. आहेत पैसे. काय हो, पहाटे उठून पैसे मोजताय काय? अगं मला भीती वाटली होती म्हणून मी पैसे जागेवर आहे का नाही ते बघत होतो. वाईट स्वप्न पडलं असेल. झोपा तुम्ही थोडा वेळ. हो ना. अगं काय ताई, इतकी मोठी रक्कम आयुष्यात कधीच खोलीत ठेवली नाही. आम्ही तात्यांच्या खोलीत ठेवायचो. मग करा आता सवय. म्हणजे अहो आता दाढी आणि केस पांढरे झाले, आता तरी जबाबदारी घ्या. झालं का तुझं सुरू? तात्यांनी तुम्हाला सवय नाही लावलीये म्हणून असे आहात. माझा मुलगा बघा स्वतः जबाबदारी घ्यायला तत्पर असतो. तुझ्याशी बोलण्यातच काही अर्थ नाही. अहो अहो काय काय झालं? ते गाणं बंद करा आधी. का? अगं गाणं का बंद केलंस? अहो काय आहे हे? एका रात्रीत सगळं टेन्शन विसरून गेलात. अगं 2 घटका तर सुखाच्या जगू दे. कालच अदिती वहिनीचे हात जोडून माफी मागितली ना मी. आणि माफी मागितली ह्याचं काय एवढं कौतुक हो? आणि हे विसरू नका की जाऊबाईंनी तब्बल 10 लाख रुपये दिलेत. आणि या सगळ्या फुशारक्या मारण्याआधी ना लक्षात घ्या की आता पूर्वीपेक्षा मोठी जबाबदारी असणार आहे. कारण हे पैसे त्यांना फॅक्टरीसाठी हवेत. नाश्ता करून घ्या. आता काही खायची इच्छाच नाही राहिली माझी. पैशांचं बघतो काहीतरी. मी जाऊबाईंना कुठल्याच अडचणीत येऊ देणार नाही. बँगलोरचे आणखी एक फायनान्सर इंटरेस्टेड होते. त्यांना विचारता येईल का? पण ते तर सध्या भारतात नाही आहेत. पैसे तर अरेंज करावेच लागतील. त्यांना एकदा कॉन्टॅक्ट करून पाहायला हवं. अरे सॉरी अदिती, अगं मी बघितलंच नाही तू पाणी घालतेस ते. हो ताई काकी सॉरी. काय ठीक आहे होतं, पण आता ह्याचं. अदिती काळजी करू नकोस, मी करते. मी थांबा मोठे बाई, बघू. ताई फारच धक्के लागतायत तुझे. मला कळलंच नाही आदिती तिथे आहे ते. मग आता मी बाजूला आहे नाही म्हणजे हे कळेल ना का आताही तुझा धक्का लागेलच. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? मी मुद्दाम धक्का मारला? मग सांग कसा लागला धक्का? रत्नाक्का अहो शांत व्हा. त्यांनी मुद्दाम नाही केलं. जाऊ द्या ना रत्नाक्का, कशाला वाद वाढवताय? हे ना हिला सांग. जाऊ द्या ना ताई, कशाला वाद वाढवताय? नानी तू बाजूला हो. रत्नाक्का तुम्हाला काय म्हणायचंय? मी मुद्दाम धक्का मारला का? सासूबाई अहो जाऊ दे ना, तुम्ही शांत व्हा. अर्चना आता तू मला शिकवू नकोस. अगं धक्का मुद्दाम लागला काय किंवा चुकून लागला काय, अदिती आता सगळ्यांसमोर ना समजून घेईल. ती किती चांगली आहे ना ती दाखवून देईल. उगाच चांगुलपणा दाखवते ही. अदिती तुला वाटत असेल मी मुद्दाम धक्का मारला तर तसं बोल. नाही ताई काकी. हे बघ उगाच माझ्या समोर तुझा समजूतदारपणा दाखवू नकोस. जे खरं आहे ते बोल. आणि मी पण स्पष्टच बोलते. सुहासने तुझ्याकडे दिलेले पैसे तू मुद्दाम तुझ्याकडे ठेवलेस. तुला फॅक्टरीसाठी हवे असतील हो ना अदिती? ताई अगं जरा शांत हो. उगाच रागाच्या भरात भलते चलते आरोप करू नको. अहो काही बोलत नाहीये मी मोठ्या बाई, खरं तेच बोलतेय. अदितीने पैसे उशिरा दिले म्हणून माझ्या सुहासला ऐकावं लागलाय. बापू सुहासशी नीट बोलत नाहीयेत.
सतत त्याच्यावर संशय घेत आहेत आणि पैसे हातात आले तरी ते अदितीचे असतील असं म्हणतायत. का ग एवढा विश्वास तुझ्यावर? काल परवा तर आलीस ना तू या घरात. पण सुहासला जन्मापासून ओळखतायत ते आणि तरी त्याचे वडील त्याच्यावर अविश्वास दाखवतायत फक्त तुझ्यामुळे. ए ताई, काही मनाला येईल ते बोलू नकोस तू. ताई शांत राहा ना, कशाला इतकं ओरडताय? सुटलाय ना आता प्रश्न. अगं आदिती काल परवा आली असली तरी आपल्याला माणसं ओळखता येतात ना ग. तुला माहितीये ना ही कशी येते. सगळ्या कुटुंबाला एकत्र आणत असते ही कायम. आधी सिद्धूने सुहासला भडकवलं आणि आता आदितीने पैसे द्यायला उशीर केला. तुम्ही सगळे मिळून बापू सुहासला देशमुखांच्या घरातून कसे हाकलवतील हेच ठरवताय ना. सासूबाई काहीच माहित नसताना जाऊबाईंना ऐकवत चाललेत. जाऊबाई तो स्वतःहून कधीच काही बोलणार नाही. आता मलाच काहीतरी करावं लागेल. ए ताई, ग बस तू आता. खूप झालं तुझं. ती बिचारी ऐकून घेते म्हणून वाटेल ते बोलत सुटली आहेस तू. आणि तिने सांगितलं का सुहासला तिच्याकडे पैसे द्यायला? सुहासचीच हिंमत होत नव्हती बापू समोर जायची म्हणून त्याने या दोघांकडे पैसे दिले ना. आदिती शांत हो. चल घेऊन जा तुम्ही हिला बाहेर. या ताईकडे ना मीच बघते आता. रत्नाका पण थांबा, कोणी कुठेही जाणार नाहीये. सासूबाई, तुम्ही जाऊबाईंना आणखी काही बोलण्याआधी हे पेपर्स बघा. जाऊबाई नाही, तुम्ही ते पेपर्स घेऊन जा आधी. जाऊबाई, तुमची चूक नसताना तुम्ही सगळं ऐकून घेतलंय आणि हे मी अजून नाही पाहू शकत. अहो पण जाऊबाई प्लीज, आता मला बोलू द्या. आणि सासूबाईंना हे कळायलाच हवं. काय कळायला हो अर्चना? हा, आणि हे कुठले पेपर्स घेऊन आली आहेस अदितीची बाजू घ्यायला? सासूबाई, मी त्यांची बाजू घेत नाहीये. मी जे खरं आहे ना ते सांगतेय. अर्चना, कोणासमोर बोलतेस तू? अदिती सोबत राहून तुझी पण बकरीची रानमंजर झालीये. माफ करा सासूबाई, पण तुम्ही एकदा हे पेपर्स बघा. या पेपर्स मध्ये तुमचा मुलगा सुहास बापू देशमुख याने मुंबईत घर घेतल्याचे पुरावे आहेत. आणि यांनी हे घर घेताना कोणालाच सांगितलं नाही. ना बापूंना, ना तुम्हाला, ना मला. स्वतःच्या बहिणीच्या लग्नासाठी वापरायचे बँकेतले पैसे, देशमुखांच्या तिजोरीतले पैसे, तुमच्या गृहउद्योगाचं, बापूंच्या गोठ्याचं आणि माझ्या स्वीट शॉपचं उत्पन्न, तेवढे सगळे पैसे यांनी या मुंबईच्या छोट्याशा घरात गुंतवले. सुहासने हे सगळं? हो सासूबाई. आणि तुम्ही ज्या सिद्धू भाऊजींना बोलता ना की त्यांनी यांना नेहमी पाठीशी घातलंय, यांना स्वप्नांची वगैरे जाणीव करून दिली, अहो पण त्या सिद्धू भाऊजींनी यांना ही अशी गुंतवणूक करायला कधीच भाग पाडलं नाही हो. आणि तुम्ही जाऊबाईंना नावं ठेवता ना, पण त्यांनीच आयत्या वेळी फॅक्टरीसाठी लागणारी एवढी मोठी रक्कम कुठलाही मागचा पुढचा विचार न करता तुमच्या मुलाच्या हातात आणून दिली. आणि ते यांना माहित पण नव्हतं. बापूंसमोर, घरासमोर, अख्ख्या गावासमोर नमाच्या लग्नाची चर्चा होतीये. त्याच ठरलेल्या लग्नात कुठलेही विघ्न येऊ नये, वाद नको म्हणून जाऊबाई खोटं बोलल्या. म्हणून त्यांनी असं सांगितलं की यांनी पैसे दिले.